फार कमी तरुण वर्ग आहे की जो आपल्या वाडवडिलांची चालत आलेली परंपरेची सेवा सोडित नाही. ज्याप्रमाणे दांडेकर मामांची आणि आमच्या संस्थेची सेवा केली वैकुंठवासी सोपान काका सोपानरावजी नलवडे यांनी, आणि तीच पुढे आमचे संस्थेचे विश्वस्त आणि मला अध्यक्ष संस्थेचं करण्याकरता सिंहाचा वाटा असलेले त्यांनी सांगितलं अशा परिस्थितीमध्ये उखळीकरच अध्यक्ष पाहिजे, आणि त्यांच्या एका शब्दाकरता सगळ्या विश्वस्तानं अध्यक्ष. अचानक याच मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर पत्रकाराने विचारलं, मोठमोठे कीर्तनकार बाजूला राहिले, मोठमोठे गाजलेले गाथा ज्ञानेश्वरी पाठ असलेले पिढ्यानपिढ्या वारी करणारे बाजूला राहिले, आणि अचानकच तुमचं विश्वस्त कसे झालात? बंकट स्वामी महाराजांच्या नंतर आळंदीच्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं 84 वर्षापर्यंत कोणी विश्वस्त नव्हतं मराठवाड्यातलं. तुम्ही विश्वस्तही झालात आणि अध्यक्षही झालात. मी म्हणलं माझं नशीब HD गवडे देवेगौडासारखं आहे. HD देवेगौडा मी म्हणलं आमदारकीला पडलं होतं, पंतप्रधान म्हणून लागला नंबर. 3च महिने का होईना. ते आश्चर्य वाटेल, चरण सिंग तर 14 दिवस शपथ घेतली, चक्कर येऊन पडलं आणि तिकडंच मेलं असते, एकदाही खुर्चीवर बसलं नाही. मी 3 वर्ष तरी काही माणसं म्हणले का असं कसं काय भाग्य तुमचं? नशीब. हे नशीब म्हणजे कुठं बाजारात मिळते मला कोणीतरी सांगेल का? तुम्ही मुंबईसारख्या मोहनगरीमध्ये राहणारे, जागतिक कीर्तीची ही मोहनगरी, जागतिक कीर्तीची, आणि इथं सुद्धा नाही जगात कुठेही जा चांगल्या गोष्टीला गिऱ्हाईक कमी असतं, वाईट गोष्टीला भरपूर. इथं जर मी कीर्तनाला निमंत्रित न येता इथं जर जाहीर केला असेल, काल उद्याचे कार्यक्रम, उद्या रात्री 8 ते 10 हरिभक्तपरायण भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. ते जर स्टाईलमध्ये कीर्तनाच्या ऐवजी जाहीर केलं असतं, आवाजाकडे लक्ष द्या, एकच खेळ एकच खेळ एकच खेळ, नृत्याची बिजली लावणीची राणी सुरेखा पुणेकर, याल तर हसाल नाही याल तर फसाल. 1000 रुपये तिकीट काढून सुद्धा जिथं तिकीट मिळत नाही, आपल्या गावाकरता भीमाशंकर सोसायटी करता फुकाट फुकाट फुकाट. जी गाणी तुम्ही ऑडिओ व्हिडिओमध्ये ऐकता, टीव्हीवर ऐकता, ते गाणे समोर पहा. कारभारी दम्मान पिकल्या पानाचा देटके हिरवा डोकं फिरले, हाताला धरले, समोर पहा. एवढा शेवटचा खेळ करून सुरेखाताई पुणेकर दक्षिण आफ्रिकेला निघून जाणार, भारताचं वाटोळं करायला राहणार नाही. शेवटचा खेळ. सोंगाड्या वसंत अवसरीकर, ढोलकीपटू बच्चू पांडे, निवेदक राम गोजमगुंडे. टिंग 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 टिंग. माणसाला जागा पुरणार नाही. कीर्तनात आम्हाला म्हणावं लागतं पुढे सरका पुढे सरका. माझ्या पदरचं सांगत नाही, 1000 वर्षापासून व्यास महर्षी सांगतात, ऊर्ध्व बाहु विरो मेष न कश्चित शृणोति माम. सगळ्या जगाला वर हात करून सांगायलो, पण कोणी ऐकायला तयार नाही. तुकोबाराय कंटाळून सांगतात, वाजत असे बोंब कोणी नायकती कानी. हकारोणी सांगे तुका तरी लोक ऐकत नाही. ज्ञानोबारायासारखे संत महात्मे सांगतात, तुकोबारायासारखे नामदेव या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार, नलगे चिंता कोणाची, सकळाशी येथे आहे अधिकार. पुढे या म्हणावं लागतं कीर्तनात. पुढे सरका, बरे बरे इथेच बरे. तमाशाला म्हणावं लागतं माग सरका माग सरका. त्या बाईला नाचायला जागा सोडा. ज्याला काही दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, ते सुद्धा सगळ्याच्या पुढे जातं. असं करतंय बाबा. काय
ऐकू येत नाही, लांबचं दिसत नाही, जरा जवळ जातो. गाणं झाल्याबरोबर तोंडावून हात फिरवितय त्या सुरेखाताईच्या आणि म्हणते, देवानं किती सुंदर रूप दिलंय, किती चांगला आवाज दिलाय, कशी भिंगरी सारखी नाचती बाई. एवढं वाईट गाणे म्हणण्यापेक्षा देवा धर्माचं मन बरं. तिनंही मर्यादा, वडला आजोबा सारखे आहेत म्हणून तिनं चटकन खवलेला पदर काढला. ते फू फू करून झिपऱ्या उडवित तिनं फुंकून ते केस व्यवस्थित बसवले, पदर घेऊन खाली बसली, हात जोडले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. आता तिनं बदल केला, पण जे मागचे होते ना, राखी सावंत, माया जाधव, ते तुंतुनेवाले, डपळेवाले, ते पहिल्याच वळणावर गेले. त्यांनी लगेच कानाला हात लावला. अगं बाई बाई, हिला आता हाणाव का कसं करावं? का असं झालं असेल? पडिले वळण इंद्रिया सकळा. तुमच्या इंद्रियाला वळण. आमच्या तुकोबारेनं जीवनामध्ये परमार्थ करताना इंद्रियाला वळण लावलं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राहा विठोबाचे पायी. वाहे रंगी टाळी नाचेन उदास, ते दे हतास पाया सुख, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनिक नको ठाव चिंतो यासी देवाकडे लावावं. पण विश्वंभर बाबांच्या मुलानं सांगितलं, तुम्ही काय देवदेव वारी करायची ते करा, पंढरीची वारी आहे माझी घरी, अनिक न करी तीर्थव्रत. बरोबर आहे, पण आम्ही सैन्यामध्ये जाणार. दोघही मुलं सैन्यामध्ये गेले, युद्धामध्ये मारले गेले. वाईट वाटलं. पांडुरंगा, माझा वंश बुडाला, वंश बुडाला माझा. तुझी सेवा करत होतो, माझे दोन्ही मुलं मरण पावले. एका मुलाची, हरी आणि विठोबा, हे यांच्यापैकी एकाची बायको गरोदर होती. म्हातारीनं नवस केला, वंश बुडू देऊ नको विठोबा, पांडुरंगा तूच ये रे पोटाला. मुलगा झाला, त्याचं नाव विठोबा ठेवलं. त्याला पंढरपूरच्या वारीची जबाबदारी दिली. विश्वंभर बाबानं सांगितलं, चालण्याची वारी होती, चालत जायचं, 15 दिवस चालत जायचं पंढरपूरला आणि 15 दिवस वापस यायचं. आता मला चालणं होत नाही. बाबा, तुमची सेवा भरपूर झाली, आता तुम्ही इकडे यायची गरज नाही, मीच तुमच्या भेटीला देहूला येतो. म्हणून 2च ठिकाणी एकटे पांडुरंग परमात्मा गेलेले आहेत, रुक्मिणीला सोडून. 2च ठिकाणी, एक अरणला सावता महाराजांच्या भेटीला आणि एक विश्वंभर बाबा मोरे यांच्या भेटीला देहूला. पांडुरंग परमात्मा येणार, पांडुरंग परमात्मा. लोक म्हणले म्हातारं झाले, बावळट, साठी बुद्धी नाटी झाली, याला वारीला जाणं होत नाही म्हणून ही वारी टाळण्याकरता बोलते. बाबा कुठे येणार? आमच्या शेतात येणार. मग काहीतरी करा. एवढी परिस्थिती नाजूक होती विश्वंभर बाबा मोरेची. कन्या आणि आंबील केलं, त्यावेळेसपासून त्यांचं नाव मोरेच्या ऐवजी आंबिले पडलं. आणि आता सध्या मोरे किंवा इनामदार हे नाव लावतात देहूचे तुकोबारायचे वंशज. त्या विठोबानं वारी केली. विठोबाच्या नंतर पदाजी, पदाजीच्या नंतर शंकर, शंकरच्या नंतर कान्होबा, कान्होबाच्या नंतर बोलोबा. बोलोबाचं आणि कनकाईचं लग्न झाल्यानंतर त्यांना 3 मुलं झाले. थोरले सावजी महाराज, मधवे तुकाराम महाराज, धाकटे कान्होबा महाराज. सावजी महाराजांचं लग्न झालं. 1.5 महिन्यामध्ये पत्नी वारल्यानंतर ते मसन वाट्यातून घरीच आले नाहीत, तिथूनच परागंदा झाली. जबाबदारी वयाच्या 13व्या वर्षी तुकोबारायावर पडली आणि बोलोबांनी सांगितलं, बाबा आपल्या घरची दुकानदारी, सावकारी आणि व्यापारधंदा करून मोठे व्हा. 16व्या वर्षी पहिलं लग्न झालं. अप्पाजी गुळवे यांच्या मुलीला देण्याच्या अगोदर तुकोबारायाचे मामा लोहगावचे
त्यांची मुलगी रखुमाई दमेकरी जन्मताच तिच्याबरोबर लग्न झालं. तुकोबारायाचा व्यापार धंद्यातला जम बघितला, व्यापार धंद्यातली प्रगती बघितली, हुशारी बघितली आणि पुण्याच्या अप्पाजी गुळवे यांनी आपली एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी जिजाबाई दिली. वयाच्या 27 वर्षापर्यंत तुकोबारायानं संसार केला. लाखो रुपयाचा व्यवहार, सावकारी 2 दुकानं, लोणावळ्याला ज्या झाडाखाली बसून ते मिरच्याची खरेदी करीत होते आजही तिथं आनंद काका जोशी म्हणून सप्ताह करतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 7 दिवसामध्ये 7 लाख रुपये नुसते अन्नदानाचा खर्च होतोय तिथं, इतका समाज जमतोय. ज्या ठिकाणी तुकाराम महाराजानं व्यापार केला त्या ठिकाणी योगायोगानं 27 वर्षानंतर तुकोबारायाला दुष्काळाचा तडाखा बसला आणि व्यापार धंद्यामध्ये एवढी. कान्होबा महाराजांना सांगितलं, दादा व्यवहार तुमच्या हातानं झालाय, मग ते उदारीन सावकारी तुम्ही बघा, नगदी फक्त मला द्या. वाटण्या झाल्या, कान्होबा राजा बाजूला राहिले. तुकोबारायावर 2 बायका आणि जबाबदारी केवढी. स्त्री एक अन्न करिता मेली, पण तरी वारी सोडली नाही. श्रीमंती आली तरी वारी सोडली नाही, दुष्काळ पडला तरी वारी सोडली नाही. लोक म्हणायचे, एवढे श्रीमंत असून तुम्हाला कस काय परमार्थाची आवड. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, वाडवडिलांची सेवा. आणि म्हणूनच एवढं व्यापार धंद्यामध्ये गुंतून सुद्धा पंढरपूर, आळंदी आणि संस्थेची सेवा आमचे माननीय माझ्या संस्थेचे विश्वस्त, मला अध्यक्ष करण्यामध्ये पुढाकार घेणारे श्रीमान प्रेमी भालचंद्रजी नलावडे यांनी पंढरपूरची, आळंदीची वारी आणि संस्थेची किती कामं असली तर मीटिंग सोडली नाही आणि संस्थेकडे लक्ष. नाही तर आम्ही महाराज कीर्तन जर आलं तर संस्थेतच जात नाही, पाकिट जाते ना. मग हे पदरचे पैसे खर्च करून काय पाहिजे ते विद्यार्थ्यांची सगळी व्यवस्था संस्थेकडं. मलाही सुरुवातीला वाटलं होतं बरं का, मलाही सुरुवातीला वाटलं होतं मधुकरी मागून खाणारे काय असेल संस्थेत. पण ज्यावेळेस सह्या करायची वेळ आली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं संस्थेची प्रॉपर्टी 100 कोटीची आहे. पण महाराज त्या मूळ भांडवलाला धक्का मोठे बुवानी लावला नाही, अजूनही कोणी लावत नाही. तसंच भांडवल आहे, पैसा भरपूर आहे. मग मुलांना मधुकरी मागण्याची बेजारी होऊ नये म्हणून सगळ्यांनी मिळून अन्नपूर्णा निधी सुरू केली. फुकटचं खायला मिळालं की मुलं बिघडले बरं का, स्पष्ट सांगतो मी. फुकटचं खायला मिळालं की फुकटची वैरण हागवणीला काळ होते. काही माणसं महाराज, आता माझा अधिकार नाही बरं का बोलायचा, पण उद्या पंगत होईल, काल्याचं कीर्तन, महाप्रसाद, सगळी मंडळी येईल, जेवायला बसल, वाढणारे वाढतील, घ्या बुंदी, घ्या भज्या, घ्या वाद, अमकं घ्या, तमकं घ्या, नको 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 नको, घ्या खा, कितीतरी शिल्लक राहील. महाराज संस्थेबद्दल मी छाती ठोकपणे सांगतो, 500 विद्यार्थ्याची पंगत होते पण बशीवर खरकट निघत नाही. कारण आमच्या मोठे भावांची शिकवण, जितकं घ्यायचं तितकं खायचं, आणि खायचं असेल तरच घ्यायचं, नसता अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. अन्न जर तुम्ही उष्ट ठेवलं, तुम्ही हात जुटला, त्या अन्नाचा अपमान केला की शेवटच्या काळात अन्न तुम्हाला क्षमा करीत नाही, ते बदला घेते. आणि मग माणसं म्हणते घरी जळता जळत नाही, चमच्यानं तो पाणी टाकावं लागायलंय, चमच्यानं दूध टाकायला लागायले, बाहेर यायले, खाऊ दे न देव, का खाऊ देत नसल. तिथं पोथीन पुराण कीर्तन भजन भागवत ऐकायची गरज नाही, माणसंच बोलतेत. लय जणाच्या तोंडचं काढलंय त्यानं, लय जणाच्या मुंड्या मोडल्यात, त्यांनी देवाला खाऊ दिलं नाही, देव कसा त्याला खाऊ देईल. कळालं ना, याला म्हणतात नशीब. जे तुम्ही केलं तेच तुमच्या पुढे येतं, त्याला म्हणतात नशीब. आपल्या कर्मालाच नशीब म्हणायचं.
आज करतो त्याला क्रियमान म्हणायचं, आज भोगतो त्याला प्रारब्ध म्हणायचं. प्रारब्ध भोगत असताना कर्म शिल्लक राहिलं की ते संचितामध्ये जातं आणि ते कोणाला चुकत नाही. तुकोबारायला ते चुकलं नाही. स्त्री एक अन्न करिता मेली. संतू नावाचा मुलगा आणि रखुमाई नावाची पहिली पत्नी अन्न दशा होऊन मरण पावली. ज्यांच्याकडं करोडो रुपयाची संपत्ती होती त्यांची ती अवस्था. लोक म्हणायचे तुमचे पैसे आमच्याकडे आहेत, पण आज मारा तोडा काहीही करा, आज आमच्याजवळ पैसा नाही. तुमचे देऊ आम्ही, दुष्काळ संपू द्या, आम्ही कष्ट करून तुमचे पैसे देऊ. तुकोबारायला वाईट वाटलं. तुकोबारायानं ते खाते सगळे उदारीचे खालून वरून दगड बांधले, ते दगडासहित ते खाते इंद्रायणीमध्ये फेकून दिले. त्या इंद्रायणीला इमानदारीनं वागावं लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुकोबारायचा गाथा रामेश्वर भट्टानं बुडवला. इंद्रायणीची हिंमत झाली नाही तो गाथा ओला करून खराब करण्याची. कागद देवा कोरडे, कोरडे कागद का झाले? इंद्रायणीनं विचार केला, ज्यांनी या परमार्थाकरता एवढे करोडो रुपयाचे खाते इंद्रायणीत बुडवले, मी कसा त्यांच्या शब्दाला भिजवू? मी नाही धक्का लावणार. म्हणून उदकी न लागता बुंद आणि देव मागं लागला. देव मागं लागला निष्काम सेवेनं त्यांच्या वंशातल्या. पुढे ऐका, तुकोबारायची जशी पिढ्यानपिढ्या ही सेवा होती, सहज वडीला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. पंढरीची वारी होती आणि ती शेवटपर्यंत चालवली. तसं तुकोबारायाचा पहिला जन्म कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं, द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपानं आणि कलियुगामध्ये नामदेवरायाच्या रूपानं. आणि नामदेवरायाला समाधिस्थ होत असताना उरलेलं काम नामदेवरायाचं तुकोबारायाला करावं लागलं. म्हणून शब्द उरले ते शेवटी लावे तुका, उरले शेवटी लावे तुका, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी. नामदेवरायानं प्रतिज्ञा केली होती आणि ती प्रतिज्ञा शेवट नामदेवरायाने भगवंताला सांगितलं. नामा म्हणे केशवराजान केला नेम चालवी माझा. मी नेम केलाय, तू चालव. शतकोटी प्रमाण, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. 96 कोटी प्रमाण झाले, 4 कोटी तुम्ही करा. म्हणून नामदेवरायानं समाधी घेतली. त्या नामदेवरायाचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुका, अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा इथून या. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, तुका अवतार नामयाचा, तुका अवतार नामयाचा, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, आजो अवतार नामयाचा, आजो अवतार नामयाचा. रामेश्वर भट्ट तुकोबारायाची निंदा करून ज्ञानोबारायाच्या पुढे अनुष्ठानाला बसले. ज्ञानोबारायानं दृष्टांत दिला, तुका सर्वात श्रेष्ठ. का? एक युगाची आणि एका दिवसाची आणि एका सप्त्यापुरती भक्ती नव्हती ना. काही माणसं सप्त्यापुरती भक्ती करतात, सप्ताह संपला की देवाकडे फिरूनही पाहत नाहीत. काही आमच्यासारखे विचित्र माणसामध्ये परमार्थाचं सोंग करतात. माणसं दिसलं माऊली ज्ञानोबाराया, माऊली ज्ञानोबाराया, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि माणसं कोणी नसले की लगेच न न न न न न न. कसं बिघडलं?
जगापुरता परमार्थ नोहे भक्त खरा परी झालैसा डांगोरा चिरगुटे घालोनी वाढविले पोट गर्भार ओवट जनामध्ये. मग देव परीक्षा घेतो. कधीही लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टीची परीक्षा असते, वाईट गोष्टीची परीक्षा नाही. सोन्याची परीक्षा आहे म्हणून 30,000 रुपये तोळा आहे. लोखंडाची खापराची परीक्षा नाही. हां, मोत्याचं माप वेगळं आणि गाजराचं माप वेगळं. 2 गाजरं जास्त टाकले, द्या ना बाई द्या घे. मोती तसं 2 जास्त द्या म्हणलं तर देत आहे का कोणी? सोनं थोडं ढळतं द्या माप म्हणलं की देत आहे का तो नाही ना. तसं चांगल्या गोष्टीची परीक्षा असते. महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही भजनी मंडळ भजन करत असताना असे थंडीचे दिवस भजन संगीत भजन सुरू झालं, दीप उत्सव सुरू झाला, भजन म्हणू लागले आणि अचानक तहान लागली. पाणी द्यावं पाणी द्यावं. बिस्लेरीचं मला नाही, हां, बिस्लेरीचं फ्रीजमधलं पाणी आणलं दिलं. भजन करता करता 2 घोट घेतले. त्या गारव्याचा परिणाम, घशावर परिणाम. दुसऱ्या दिवशी मना चाल आवाज बसला. कसं पाणी गार पाणी पे आवाजच बसला. नुसत्या पाण्यानं यांचा आवाज बसतो. कमाल आहे दारुड्याची. बर्फ टाकून पेतय. पाण्यापेक्षा तर बर्फ गार असेल ना तरी आवाज बसत नाही. तुम्ही कीर्तन संपून निघा, तुम्ही मोटरसायकल असू द्या, कारमध्ये असू द्या, विनाकारण कुत्रे भुंकतात. कीर्तनाला गेलेले माणसं आहेत पण विनाकारण कुत्रे भुंकतात गाडीच्या मागं, मोटरसायकलच्या मागं. बरं, मोटरसायकलवाला गाडीवाला काय सापडते का त्या कुत्र्याला? पण पळवत येत आणि वापस फिरताना ते कुत्रं घुर घुर करीत येत आहे. दुसरे कुत्रे म्हणले चावलास का? पण पळवून तर लावलं ना, नाही का चावलं? कोणाला? कीर्तन भजनाला गेलेला. महाराज, एका माणसाचा पाय कुत्र्याच्या शेपटावर पडला होतं. हे फुल पेल्यालं, याला सुधारलं नाही, ते पाय पडला. मी बघितल्याबरोबर म्हणलं चावतंय आता हे. ते का चावलं नाही महाराज, काय कोण केलं पळालं. मला राग आला. भजनाला, कीर्तन करायला, कीर्तन भजन ऐकणाऱ्याला हे भुंकतंय आणि हे शेपटावर पाय पडला पिदकड्याचं तरी त्याला चावलं नाही. मी कुत्र्याला बोललो, कुत्र्या म्हणजे कुत्र्यालाच, का चावला नाहीस त्याला? भजनी मंडळीला कीर्तनाला ऐकायला गेलेल्या माणसाला भुंकतोस म्हणलं, त्याला का चावला नाही? ते कुत्र म्हणलं, महाराज ते माझ्यापेक्षा दलिंदर आहे, तसल्या गाणीला मी तोंड लावित नाही. अजून परीक्षा बघा. हातच्या काकणाला आरसा कशाला? कुत्र्या पुढे दारू ठेवा आणि पाणी ठेवा. पाणी पिते ते कुत्रे, ते दारूचा वास सुद्धा घेत नाही, लगेच बाजूला सरकत. हे बोलल्याबरोबर महाराज एका गावामध्ये, पारनेरमध्ये मी असं बोललो, 247 तरुणांनी माळा घातल्या, गावातली दारू बंद केली. 16.5 लाखाचं शिखर बांधलं काळभैरवनाथाचं. कळस बसवायला मी आणि अण्णा हजारे, ते 79 वर्षाचे, मी 72 वर्षाचा. कळस बसवायला ते कळसही महाराज 71 फूट उंच शिखर आणि 6 फूट 3 इंच उंचचा कळस इतका. ते उचलायला गेलं तर ओझ. मी उचललं. हां महाराज वर चढा. मी म्हणलं, अण्णा तुमचा समाजसेवक आहे, तुमचं गाजावाजा सगळ्या भारतात आहे, वर. थकलं केशवा. म्हणलं मी थकलोय. तुमची तब्येत तरी चांगली, मला BP आहे, शुगर आहे, ॲक्सिडेंट झालेत, ऑपरेशन झालेत. मी त्यांना विचारलं का? म्हणलं मूर्ती स्थापनेला लग्नवाला जमतोय, कळसच बसवायला बिन लग्नाचा का? त्यांनी म्हणले असं असतं पहा, लग्नवाला वर चढला, वरून पडला, हात मोडला, पाय मोडला, मेला, त्याच्या घरचे ओरडत येतात, पैसा खर्च होतोय, त्याचा दवाखाना, सगळी व्यवस्था करावी लागते.
आता आपण दोघं बिन लग्नाचे मागं पुढे कोणी नसल्यामुळं मेलो तरी कोणी तक्रार करत नाही. आणि त्या दिवशीपासून ठरवलं वर नाही चढायचं, कळसाची पूजा करायची, फिरवायचा, प्रदक्षिणा घालायचा, कोणीही चढवा. ते म्हणले असं कसं? पूजा केली ना बाबा. एखाद्या ठिकाणचं भूमिपूजन करत असताना, उद्घाटन करत असताना विश्वस्त अधिकारी लोक बोलवायचे, त्यांच्या हातानं कुदळ, पापडे, हळदी, कुंकू, उदबत्ती, अक्षदा आणि पाणी टाकायचं, नारळ फोडायचं आणि 5 टिकाव आणायचे, फोटो काढून घ्यायचे, पेपरमध्ये द्यायचे. यांच्या हातानं उद्घाटन झालं का सगळा पाय त्याच्याकडूनच खंदून घेता. खंद बस, दिवसभर तुला हेच काम. कशाला कोणी उद्घाटनाला येईल का पुढे? हां, त्याच्याकडंच खंदून लावल्यावर. तसं मी सुद्धा त्या दिवशीपासून वर चढायचं नाही. थोडे दिवस राहिलेत आणि यावेळेस सुद्धा कोणाचा कार्यक्रम मला म्हणल्याबरोबर मी नको म्हणलं होतं, कारण मला माहिती इथले लोक कीर्तनाला येत नाहीत. सुरुवातीला आल्यावर मला कसं वाटलं असेल, माझा BP वाढला महाराज. 7-8 माणसं, 13 टाळकरी, 13 कीर्तन मेरा. तिकडं 4-5 जण खुर्चीवर, इथं 5-7 बाया खुर्चीवर, त्याच्यातल्या 2-3 झोपलेल्या. आणि टाळ्या वाजवून भजन करा म्हणलं की काही माणसं, तुमचे तुम्ही कीर्तन घ्या, पाकिट घ्या, निघून जा. आम्हाला शानपण शिकवण्याचा प्रयत्न करू नका. भीमाशंकर सोसायटी भगवान शंकराचं, अरे बाबा तुमची जशी भीमाशंकर सोसायटी आहे आणि तुमचं जसं भीमाशंकराचं वर्णन आहे, तसं माझाही सुद्धा महाराज परळी वैजनाथ आहे, वैद्यनाथ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, हे समजून घ्या. म्हणून मी काही हलक्या गावचा नाही. आणि माझ्याही घराण्यात 7 पिढ्यापासून कीर्तन भजन आहे. माऊलीच्या सोहळ्या पाठीमागं, रथाच्या पाठीमागं 4था आणि 5वा 2 दिंड्या उखळी करायच्या आहेत. 128 वर्षाची परंपरा आहे. प्रल्हादानं भजन केलं, लक्षात ठेवा. आज भजन करणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला, भागवत करणाऱ्याला, रामायण करणाऱ्याला, संत चरित्र करणाऱ्याला, कीर्तनात म्हणणाऱ्याला, वाजवणाऱ्याला चांगले दिवस आलेत बरं का बाबांनो. जेवण झालं का? काय आवडतं तुम्हाला? आता मला फोन केला भालचंद्ररावजी, महाराज जेवायला आपल्याकडं. मी म्हणलं हो येतो. आणि मग काय आवडतं? मी म्हणलं काही जमतं. मग काही अट्टास करू नका, आमच्या ताईला त्रास देऊ नका, जे असेल ते खाऊ. आता खरं सांगा तुम्ही मला, असेल ते खाल्ल्यावर असली तब्येत होती? तुम्हाला कोणता महाराज असा चिपाट छाप दिसला का? सगळे गडगूच्या गडगू. गुलाबजामुन नको, शुगर आहे, भजे नको, BP आहे, हिरव्या मिरच्याचं नको, अल्सर आहे, मसाल्याचं, काळ्या तिखटाचं नको, मूळव्याध आहे. हे का रोग मागं लागले माहिती का तुम्हाला? महाराज लोकांच्या का जिथपर्यंत लोक जे खाऊ घालतील ते खाऊन, जे देतील ते घेऊन निघत होते महाराज लोक, तोपर्यंत एकाही महाराजाला BP नव्हता, शुगर नव्हता, महाराज अल्सर नव्हता, मूळव्याध नव्हता. पण आम्ही पाकिट वाढविले, इतके पैसे असले तरी येतो म्हणलं की सुरू झालं. काही माणसं म्हणतील महाराज मग आता अक्कल घ्या आणि घेऊ नका, सवय. कालचं कीर्तन भांडुपला होतं. संजय महाराज कावळे यांचं भागवतन कालचं कीर्तन, आज तिथली समाप्ती होती. पण अचानक महाराज शुगर वाढल्यामुळं 2-3 दिवस गुलाबजामुन आणि फार दिवसानंतर योग आला. आणि लातूरच्या जवळ एका संन्यासी महाराजाला मलेशियाहून आंब्याची पेटी आली आणि त्याचा रस माझं मन आवरलं नाही. मी खाल्ला. BP शुगर इतकी वाढली की कीर्तनाला मी काल येऊ शकलो नाही. त्यांना सांगितलं महाराज, संजय महाराज मी कीर्तनाला काही येऊ शकत नाही. ते म्हणले दादा उगाच सोंग करता, मी कमी पैसे देईल. मग उद्या येणार आहेत का नाही? मी म्हणलं नक्की येणार. का? उद्या भीमाशंकर सोसायटीचे लोक जास्त पैसे देणार आहेत.
किती तोंड उतरले, चेहरे उतरले, किती पैसे मागत. काळजी करू नका, एकटा माणूस आहे. मग काही माणसं म्हणली एकटा, मग पैसा पैसा का करता? बायको नाही, लेकरं नाही, कोण घर नाही, काही नाही, काही नाही, काही खर्च नाही, काही नाही पैसा. खरं सांगा, तुम्हाला बायका, मुलं, माय बाप, घरदार, उसळ मुठळ काढा, पाटावर टॅच, गाडी मोटरा सगळं तुम्हाला आहे. मला पैशाशिवाय कोण आहे बरं? काही माणसं म्हणले काय उरावर बांधून घेणार आहेस का? आजपर्यंत कोणी नेलं का? रावणानं नेलं का? नाही ना. मग मी तरी कुठं नेणार आहे? हे इथले इथं राहील. तसं तुकोबारायांनी बघितलं, ज्या धनाकरता आपण देवाक बरोबर वैर केलं. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे तुटी पाडितोसी. त्या प्रल्हादाला बाप भजन करीत होता म्हणून मारित होते, तर भागवत कथेमध्ये मी सांगितलंय. पण प्रल्हादाला भजन करत असताना देवानं, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन, न जळे न बुडे नोहे काहीन, विषतेही अमृत पायी. प्रल्हादानं एवढी सेवा केली, बापानं जीवांशी मारण्याचा प्रयत्न केला, प्रल्हादानं भजन सोडलं नाही. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला भजन करू दिलं नाही. नरसिंह भगवंतानं प्रल्हादाला बाजूला सरून हिरण्यकश्यपूला मारून टाकलं, प्रल्हादाला कडेवर घेतलं आणि प्रसन्न होऊन सांगितलं, प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतो हंते सुरोत्तम, वरम ऋणेष्वाभिमताम कामपूरोस्मि अहम नृणाम. संपूर्ण जगाची मनोकामना पूर्ण करणारा, जगाचा मालक, लक्ष्मीचा पती, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल काय पाहिजे. प्रल्हादानं इतकं होऊन सुद्धा काही मागितले नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. देव प्रसन्न होऊन माग लाग म्हणला तरी मागितलं नाही. तोच अंगद झाला, रामाचं भजन केलं, काही मागितलं नाही. तोच उद्धव झाला, कृष्णाची सेवा केली, काही मागितलं नाही.